नमस्कार मित्रांनो, एस एम मालवणी या यूट्यूब चॅनलवरती तुमचा पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत होते। मित्रांनो, आता मी असे वैभववाडीत आणि वैभववाडीतून आज मी जाणार आहे नेरले तिरवडा या गावात। आणि त्या गावात यासाठी जाणार की त्यांची आज देवांची सांगता, म्हणजे जसे शिगमोत्सव देव येतात ना, तर त्यांची आज सांगता म्हणजे धुळवड आहे एकंदरीत। तर चला तर जाऊया आपण नेरले गावात, त्यांना तिथे भेट देऊया। आणि माझ्यासोबत मितेश काय जाऊया चल मितेश सोबत चला तर मग मितेशला घेऊन आता आम्ही जातो नेरले तिरवडा। जाताना ना वाटेत काय तर येडगाव नंतर सोनाळी नंतर कुसूर। आणि आता मी असं कुसूर या गावात, आणि कुसूर या गावात असंच मॅचची वाटे बघू शकता तुम्ही। चला तर आता जाऊया आम्ही ना। ह्यो एक रोड गेलो, ह्यो रोड जरा लॉंग आणि यो म्हणजेच कुसूर आहे ना, मधना गेलाच ना या कुसूर मार्गे तर रस्तो जरा शॉर्टकट आपण जरा रस्तो खराब आहे, तसं म्हटलं असतं पूर्णच रस्तो खराब आहे। या साईडने पण खराब आणि या साईडने पण खराब आहे। तर आता मी या कुसूर मार्गे जाता। मग सांगितल्याप्रमाणे ह्यो रोड कनेलो तो उंबरड्यात ना, ह्यो रोड उंबरड्यात नेलो आणि आता मी कुसूर गावात ना हक्कन नेलं या रोडने। आणि ह्यो रोड गेलो भुईबावड्या। तर मित्रांनो, समोर गेलो तो रोड भुईबावड्या गेलो आणि यासाठी गेलो नेरले त्यासाठी हे उपाळे आणि नेरले आहे ना 10 किलोमीटर आहे। समोर तर मित्रांनो, आता आम्ही नेरल्यात आणि मित्रांनो समोर दिसता तो नेरल्याचे चव्हाड, नेरल्याचा चव्हाड हो। त्याला वाटतं देव गेले त्यांचे। मित्रांनो, आम्ही थोडी वाट चुकलं तर आमचा जायचा होता ह्यासाठी मंदिरात, आणि आम्ही गेलो इकडे जांभवड्या रोडने वर। चल जाऊया। या गावात मी आता येईल आणि हे येऊच्या यांच्या गावची जी काय होती, पण मी येऊच्या त्याचं देवाचं ते काय वार्षिक होता, काय म्हणतो त्यांना ते शिगम्याचे सिंपन असं म्हणतात, म्हणजे आमच्या तिकडे आम्ही म्हणतो धुळवड, बरोबर ना। तर यांच्याकडे हे सिंपू असं म्हणतात। येऊच्या त्यांचं कार्यक्रम झालेलं, कारण माका येऊ लेट झालो रस्तो माहीत नसल्यामुळे, तर त्यांच्याकडून थोडी माहिती घेऊया। आणि मी आता असं नेरले तिरवडे घागरेवाडी ना, आणि घागरेवाडीच आहे। तर तुमचं नाव काय आहे का? अनिल घागरे, रिटायर पोलीस। आणि रिटायर पोलीसच आहे ते। तर या तुमच्या गावची किंवा या मंदिराची थोडी माहिती सांगा ना। आमचं हे मंदिर हे पुरातन काळापासून आहे, श्री गांगेश्वर मंदिर आहे। आमचं शंकराचं स्थान आहे, वरती इटलादीचं मंदिर, इकडे चव्हाड्याचं मंदिर आहे। हा आमचा एक वार्षिक खेळ असतो। आमच्या गावामध्ये घागरे समाज, तावडे, मोरे
आहेत. तसेच आमच्या गावामध्ये पोलीस पाटील सुद्धा आमच्या गावचे घागरे समाजाचे आहेत आणि आमची जी महिला सरपंच आहेत ती सुद्धा घागरे समाजाचे आहे. त्या सर्वांनी सर्व चाकरमानी येऊन हा हसी खेळीने हा कार्यक्रम आम्ही करतो. हा शिमग्याचा आमचा 10 दिवसाचा भस्मासुराचा खेळ असतो. आम्ही शिमगा नेसवल्यापासून आमच्या मांडावरती रोज पालखी नाचवली जाते. जशी आमच्या देवाला कौल घेतल्यानंतर आमची प्रथा आहे, देवाने कौल दिला की देव पालखी प्रत्येक वाडीमध्ये घरोघरी फिरते. जसं आमच्या देवाने कौल दिल्यानंतर आमची पालखी वाडीवरती आणि आमच्या घागरेवाडीमध्ये घरोघरी फिरली. 4 दिवस आमचे प्रत्येक घरामध्ये फिरायला वेळ झाला. प्रत्येकाच्या घरी पालखी जाते, तिथे आपल्या मानाप्रमाणे पूजा अर्चा केली जाते. त्यानंतर शेवटच्या दिवशी आमच्या देवाला कौल लावल्यानंतर सिपना हा प्रोग्राम होतो. कालचा आजचा सिपण्याचा प्रोग्राम होता. काल कौल झाले. सिपण्याची प्रथा असे असते, ज्यांचे नवशिक काय गाराणे असतात ती गाराणे केली जातात. कोणाचे नवीन इच्छा असतात त्याचे नवस केले जातात, ते नवस फेडले जातात. ज्या मुलांना नवरा बायकोला मुलं होत नाहीत काय नाही असा आमचा हा नवसाला पावणारा देव आहे. गेल्या वर्षी ज्याने नवस केले होते की आम्हाला मुलग्याचा पाळणा लागू देत, तसे त्यांचे नवस पावलेले. ह्या वर्षी आमच्या मांडावरती 9 बकरे मानाचे देण्यात आले. ज्यांचे नवस पूर्ण झाले होते त्यांनी 9 बकरे दिले होते. 9 बकऱ्याचं आम्ही देवाला मानवून त्या ठिकाणी आम्ही बकऱ्याचं पॉस केलं. अशी आमच्या देवाची ख्याती आहे आणि आमचा देव नवसाला पावणार आहे. तर आजूबाजूचे सर्व लोक आवर्जून येऊन आपल्या देवाच्या या शिमगाच्या कार्यक्रमामध्ये ओटी भरणं, देवीची ओटी भरणं किंवा नारळ देणं, हातबिटीचा असे प्रकार चालतात. आमचे मुंबईवाले सर्व रहिवासी असतात, ते सुद्धा रहिवासी येऊन या ठिकाणी हा 10 दिवसाचा कार्यक्रम अगदी आनंदाने खेळी मिळवणे करतात. कमीत कमी आमच्या गावामध्ये 100 जेंट्स लोक आहेत. ते सर्व पालखी नाचवणार, ढोल ताशे वाजवणार आणि आमचा कार्यक्रम आनंदाने आणि खेळी मिळणे होतो. आता शेवटचा दिवस आहे. आता शिपणं पडलं. काही चाकरमानी आता परतीच्या प्रवासाला मुंबईकडे जाणार निघाले आहेत. आम्ही या ठिकाणी गावचे असतो. गावच्या ठिकाणी आमचे 7 मानकरी आहेत. 7 मानकऱ्यांच्या हिशोबाने त्याच मानकऱ्यामध्ये आमचे सरपंच, पोलीस पाटील, गावचे प्रतिष्ठित व्यक्ती, आमचे एक मोठे पाटील, आम्ही एक 2 नंबर पाटील, या नात्याने आम्ही आमचं सर्व देवाचं कार्य व्यवस्थित हसी खेळी मिळीनं करतो. कोणताही आमच्या कार्यामध्ये किंवा कार्यक्रमामध्ये सार्वजनिकमध्ये गालबोट लागण्यासारखी कुठलाही न्याय व सुव्यवस्था, कायदा व सुव्यवस्था याच्यामध्ये कुठली बाधा येणार नाही. ह्या पद्धतीने आम्ही सर्व कार्य आनंदात खेळी मिळून पार करतो. आणि आमचा शिमग्याचा हा भस्माचा खेळ आज संपलेला आहे. आमच्या वाडी सिपणं पडलेला आहे. देव आपल्या मंदिरमध्ये स्थानावरती आलेला आहे आणि आमचं ह्या प्रकारे आमच्या सर्व कार्यक्रमाची अशी रूपरेषा आहे आणि सर्व आमचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडलेला आहे. श्री गांगेश्वर महाराज की जय. काकांनी बरीचशी माहिती दिल्याबद्दल त्यांचा धन्यवाद. पण काका मी एक विचारतो, तरी या मंदिरात किती वर्ष झाली असतील? या मंदिरामध्ये म्हणजे आमचं पूर्वज जिथे आले, आमची ही 11वी पिढी आहे. 11वी पिढीपासूनचं मंदिर आहे ते. आम्ही त्याच्यानंतर जीर्णोद्धार केला 2 वेळा. तर आमच्या 11 पिढ्या या ठिकाणी झाल्या. माझी 11वी पिढी आहे. माझ्या अगोदरच्या 10 पिढ्या या ठिकाणी आमच्या झाल्या. तेव्हापासून आमचं मंदिर इथे या ठिकाणी स्थापन झालेलं आहे. आमच्या पूर्वजांनी या ठिकाणी मंदिर स्थापन केलेलं आहे. तेव्हापासून आम्ही फक्त 2 वेळा त्याचा जीर्णोद्धार केलेला. छोटी मोठी आम्ही कामं केलेली, असं आमच्या जसं ऐपतीने होईल त्याप्रमाणे. आणि बाकी आतापर्यंत जे सगळं मंदिरचं काम वगैरे आहे ते कोणी नवशिक करतं, कोणी स्वखर्चीने करतं, काय आम्ही हिस्सेदार असतं ते वर्गणी काढून करतो. अशा प्रकारे असं चाललेलं आहे. आणि आमचं छोटे मोठे कार्यक्रम आम्ही आमच्या सर्व वर्षावळी पाटलाच्या ह्याच्यानी वर्षावळ पाटीला प्रत्येकाला 7 हिस्सेदारांना 1-1 वर्षावर दिलेलं आहे. 1 वर्षभर त्यांनी ते देवाचं कार्य करायचं, पूजा अर्चा त्यांनीच करायचं. मिळणारं उत्पन्न जे असं वर्षात पण त्या वर्षावळ पाटलांनी घ्यायचं, अशी आमची एक प्रथा आहे. आता ह्यावेळी आमचा एक मनोहर घागरे म्हणून आमचे माजी सरपंच होते, त्यांची वर्षावळ होती. आता चालू वर्षी पालेसत्रापासून आम्ही नवीन वर्षावळ चालू करतो. तेव्हा आमचे पोलीस पाटील दीपक घागरे यांची वर्षावळ येणार आहे. ते म्हणजे असं 1 वर्षभरची देवाची सेवा करणार, पूजा अर्चा करणार, असा आमचा नियम आहे. प्रत्येक हिस्सेदाराला आम्ही वाटून दिलेला आहे. त्याप्रमाणे ते आपापले 1-1 वर्ष सेवा करतात आणि 1-1 वर्षाचा लाभ घेतात. धन्यवाद. पण ही घागरेवाडी आहे ना? हा, घागरेवाडी पूर्ण. मी एक विचारू, घागरे असं नाव कसं पडलं ते काय माहिती आहे का तुम्हाला? घागरेवाडी म्हणजे तर आमचं मूळ गाव चिंदर, मालवणमध्ये. चिंदरचे घागरे आम्ही. तिथे काहीतरी भावाभावामध्ये असं म्हणजे ऐकायला मिळालं, एक नाच चालतात. त्या नाचामध्ये काहीतरी त्यांचा थोडा वादविवाद झाला आणि त्यावेळेला म्हणजे असं माझ्या माहितीप्रमाणे ऐकून की त्यामध्ये पायामध्ये घुंगऱ्या वगैरे बांधतात आणि ते घुंगऱ्या वगैरे बांधून ते नाच चालू असतो. त्या नाचामधून काही त्यांचे वाद झाले म्हणून ते पायातल्या घुंगऱ्या बांधून तसेच इकडे पळाले आणि मग ते घुंगऱ्याचं नाव असल्यामुळे घागरे नाव इथं प्रसिद्ध झालं आणि त्या गावात सुद्धा मूळवाल्यांनी घागरे म्हणून नाव ठेवलेलं आहे. अशी एक थोडीफार म्हणजे मला माहितीप्रमाणे एवढी जाणकारी आहे. आणि मी येता वातावरण एकदम निसर्गरम्य आमची वातावरण. देवाची राय आहे. किती एकर क्षेत्र आहे आमचं? हे आमचं 13 एकर क्षेत्र आहे. सर्व राई आहे आमच्या गांगो देवाची आहे. पूर्ण देवाचं आहे. हा, 13 एकर पूर्ण खालपासून अगदी पूर्ण एवढं 13 एकर क्षेत्र आहे. हे आमचं सार्वजनिक क्षेत्र आहे. तुम्ही बघताच मित्र, एकदम मस्त निसर्गरम्य वातावरण. आणि हे मी ड्युटी केलंय आणि 3 दिवस होतोय मी दसऱ्यामध्ये. या म्हणजे दसऱ्यामध्ये नाही, कोविड टाइम, कोविड समोर मंदिर पण मस्त. धन्यवाद काका माहिती दिल्याबद्दल. चला तर मग आता तिकडे आहे ना, ते जाऊन येऊ काय थोडं? मांडावरती जाऊन येतात. मांडावरती म्हणजे आता बाकी तुम्हाला होळी वगैरे मिळेल मांडावरती. होळी विषय काय आला, आमका जरा रस्तो माहीत नसल्यामुळे आम्ही लेट झाला. आमका बोललेले की मी आता इलय ह्याच्यात ना, हरकुळात ना,
हरकुळ खुर्दात ना काय म्हणता आहे ना राजापूर जवळ की कोल्हापूर जवळ नाही कोल्हापूर राजापूर जवळ आहे. कोल्हापूर लांब आहे. कोल्हापूर इथून ही सिंधुदुर्गातली आणि रत्नागिरी शेवटचं जवळ इथून असं रस्ता गेलाय. जांभोडी म्हणून गाव आमची शेवटची हद्द आहे. तर मित्रांनो घागरेवाडीचे जे देव असतात ते हे येतात ह्या चवट त्यांचं मागा जरा येऊ उशीर झालो. आज त्यांनी शिंपण म्हणजे आज त्यांची धुळवड होते. इथून निघतो त्यांचे देव इकडे मंदिरात जातात आणि या समोरच्या मंदिरात ते येऊन देव थांबतात. मित्रांनो आम्ही येऊच्या अगोदर त्यांचं शिंपण म्हणजे धुळवड झालेली होती. तर चला तर आता घरात व्हिडिओ कसं वाटतो कमेंट्समध्ये नक्की सांगा. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलला जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करून विसरा नको. चला तर मग आता जाऊया आपण घरात. तोपर्यंत पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत. टाटा आणि बाय बाय.